सध्या ऑनलाईन पैसे कमवायचे स्वप्न प्रत्येकाच्या मनात आहे. पण प्रश्न असा पडतो, नेमकं काय करावं? AI, डिजिटल प्रोडक्ट्स, कोर्सेस, फ्रीलान्सिंग यांसारखे पर्याय खूप आहेत. पण 2025 मध्ये कोणते बिझनेस आयडिया खरंच चालणार आहेत? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 नवीन आणि आजच्या ट्रेंडिंगनुसार निवडलेल्या आयडिया सांगणार आहे, ज्या तुम्ही अगदी मोबाईलवरूनही सुरू करू शकता आणि तेही कमीत कमी गुंतवणुकीत. आणि शेवटी मी एक बोनस आयडिया सांगणार आहे, जी तुमच्या कमाईला 10 पट वाढवू शकते. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी उद्योग या यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण मराठीतून शिकतो नवे व्यवसाय, नवे आयडियाज आणि मार्गदर्शन. आज आपण बघणार आहोत 2025 मध्ये फायदेशीर ठरू शकणाऱ्या 10 नवीन ऑनलाईन बिझनेस आयडिया, ज्या तुम्ही अगदी घरी बसून सुद्धा करू शकता. तर पहिलं आहे डिजिटल प्रोडक्ट्स विक्री. डिजिटल प्रोडक्ट्स म्हणजे असं प्रोडक्ट जे फिजिकली पाठवण्याची गरज नसते. उदाहरणार्थ ई बुक्स, टेम्पलेट्स, कोर्सेस, प्लॅनर्स इत्यादी. एकदाच बनवून ते पुन्हा पुन्हा विकता येतात. तुमचं काही खास ज्ञान असेल तर तुम्ही त्याद्वारे प्रोडक्ट तयार करू शकता. उदाहरणार्थ स्मॉल बिझनेस गाईड, मराठी हँडरायटिंग प्रॅक्टिस बुक, वेट लॉस डाएट पॅन इत्यादी. तुम्ही विक्रीसाठी गमरोड, पायहिप, इन्स्टामोजी यांसारखे प्लॅटफॉर्म वापरू शकता. मार्केटिंगसाठी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपचा वापर करा. यानंतर पाहूया एक असा व्यवसाय ज्यात स्वतः काही बनायचं नसतं, पण कमाई मात्र होत राहते. तो म्हणजे एफिलिएट मार्केटिंग. एफिलिएट मार्केटिंग म्हणजे इतरांच्या प्रोडक्टची ऑनलाईन प्रमोशन करून विक्री झाल्यास कमिशन मिळवणं. उदाहरणार्थ ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मेशो यांचे एफिलिएट प्रोग्राम्स आहेत. तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम किंवा ब्लॉग वापरून प्रोडक्टची किंवा लिंक शेअर करू शकता. जास्त विक्री, जास्त कमिशन अशी यांची साखळी आहे. चला आता बघूया एक असा व्यवसाय जिथे तुम्हाला प्रोडक्ट्सवर स्वतःचे डिझाईन करून किंवा बनवून आपला ब्रँड तयार करता येतो. प्रिंट ऑन डिमांड बिझनेस. प्रिंट ऑन डिमांड म्हणजे तुम्ही टी शर्ट, मग, डायरी, बॉटल्स अशा वस्तूंवर डिझाईन तयार करून आणि ऑर्डर आल्यावर त्या वस्तू तयार करून थेट ग्राहकाला पाठवल्या जातात. तुम्ही यांसाठी टीस्प्रिंग, प्रिंटफुल यांसारखे प्लॅटफॉर्म वापरू शकता. डिझाईनसाठी कॅनव्हा वापरा आणि तुमचा सोशल मीडियावर ब्रँड तयार करा. हे झालं उत्पादनावर आधारित. आता पाहूया असं काहीतरी जे पूर्णपणे कंटेंटवर आधारित आहे, आणि ते म्हणजे आपलं यूट्यूब चॅनेल. तुमच्याकडे बोलण्याचं, शिकवण्याचं किंवा मनोरंजन करण्याचं कौशल्य असेल तर तुम्ही यूट्यूब हा पर्याय निवडू शकता. तुम्ही कोणत्याही विषयांवर चॅनेल सुरू करू शकता. करिअर गायडन्स, शिक्षण, रिव्ह्यू, बिझनेस टिप्स इत्यादी. यांमधून कमाई ॲडसन्स, ब्रँड डील्स, एफिलिएट लिंक, कोर्सेस इत्यादी पासून तुम्ही कमाई करू शकता. जर तुम्हाला यूट्यूब कंटेंट तयार करायला आवडत असेल तर पुढचा पाऊल तुम्ही उचलू शकता, म्हणजेच स्वतःचा ऑनलाईन कोर्स तयार करणं. ऑनलाईन कोर्स म्हणजेच कोचिंग. तुम्ही एखादं कौशल्य शिकवू शकता. उदाहरणार्थ एक्सेल, फ्रीलान्सिंग, फिटनेस किंवा स्पोकन इंग्लिश यांसारखे क्लासेस. कोर्सेस विकायला तुम्ही टेकएबल, थिंकिपिक इत्यादी तुम्ही वापरू शकता. आणि लाईव्ह क्लासेससाठी झूम किंवा गुगल मीट यांसारखे ॲप्लिकेशन सुद्धा वापरू शकता. फ्री गायडन्स किंवा डेमो क्लासेस देऊन ग्राहकांचा तुम्ही विश्वास मिळवा. आता पाहूया एक अशी सेवा जिथे तुम्ही इतर व्यवसायांसाठी काम करून दरमहा पैसे मिळवू शकता. ती म्हणजे सोशल मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट. खूप छोटे उद्योग किंवा दुकानदार सोशल मीडियावर जास्त सक्रिय राहू शकत नाहीत. तुम्ही त्यांच्यासाठी त्यांची पोस्ट बनवू शकता, कॅप्शन लिहू शकता, त्यांचे शेड्यूल तयार करू शकता. कॅनव्हा, नोशन, बुपर यांसारखे टूल्स उपयुक्त पडतात. फीवर, अपवर किंवा थेट इंस्टाग्रामवरून क्लायंट मिळवू शकता. असाच अजून एक मॉडेल म्हणजे जिथे तुम्हाला स्टॉक न ठेवता प्रोडक्ट विकता येतात, तो म्हणजेच ड्रॉपशिपिंग. ई कॉमर्स ड्रॉपशिपिंग. शॉपिफायवर तुमचं स्टोअर तयार करा. प्रोडक्ट्स अलीएक्सप्रेस वरून निवडा. ग्राहक ऑर्डर करतो, प्रोडक्ट थेट सप्लायरकडून पाठवला जातो. तुम्ही फक्त मार्केटिंगवर लक्ष द्या. इंस्टाग्राम ॲड्स, फेसबुक ॲड्स, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग इत्यादी. आता बघूया एक असं कौशल्य जे लिहिण्यासंबंधित आहे आणि सतत डिमांडिंग आहे. कंटेंट रायटिंग म्हणजेच ट्रान्सलेशन.
वेबसाईट्स, ब्लॉग, सोशल मीडिया यांसाठी कंटेंट लागतोच. तुम्हाला इंग्रजी मराठी भाषेचं चांगलं ज्ञान येत असेल तर तुम्ही कंटेंट रायटिंग किंवा ट्रान्सलेशन करून कमाई करू शकता. फ्रीलान्सर, अपवर्क, कंटेंट मार्क यांसारख्या वेबसाईटवर तुम्ही काम शोधू शकता. अशाच प्रकारचा अजून एक ऑनलाईन सेवा आधारित असलेला व्यवसाय म्हणजेच व्हर्च्युअल असिस्टन्स. बिझनेस ओनरसाठी ईमेल मॅनेजमेंट, अपॉइंटमेंट, मीटिंग, डेटाबेस अपडेट यांसारखे शेड्यूलिंग सांभाळण्यासाठी व्हर्च्युअली काम करत असतात. तुमचं संवादाचं व्यवस्थापन जर चांगलं असेल तर ही सेवा तुम्ही नक्की करा. आता शेवटचं पण एक अत्यंत कमवता मॉडेल पाहूया, ते म्हणजे सबस्क्रिप्शन बिझनेस. सबस्क्रिप्शन अर्थातच मेंबरशिप बिझनेस. तुम्ही महिन्याला किंवा वर्षाला एक ठराविक फी घेऊन लोकांना एखादं प्रीमियम कंटेंट किंवा प्रोडक्ट्स देऊ शकता. उदाहरणार्थ मराठी कथांचा वाचन क्लब, बिझनेस स्टडी ग्रुप किंवा फ्रीलान्सर कम्युनिटी. तुम्ही यासाठी बाय मी अ कॉफी किंवा यूट्यूब यांसारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही काम करू शकता. तर हा व्यवसाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. चला तर मग आता वेळ आली आहे आपल्या बोनस आयडियाची, जी खरं एक गेम चेंजर ठरणार आहे. ही आयडिया आहे मायक्रो लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू करण्याची. आजच्या घाईगडबडीच्या युगात प्रत्येकालाच काही ना काहीतरी नवीन शिकायचं असतं, पण वेळ कोणाकडेच नसतो. मोठमोठे कोर्सेस, तासनतास लागणारे लेक्चर्स, कंटाळवाण प्रेझेंटेशन हे आता लोक टाळू लागले आहेत. लोकांना हवाय थोडक्यात, सरळ आणि लगेच उपयोगात येणारं ज्ञान. आणि म्हणूनच मायक्रो लर्निंग हा एक नवा ट्रेंड आला आहे, जो 2025 मध्ये जबरदस्त गतीने वाढणार आहे. या आयडियांमध्ये तुम्ही लोकांना शिक्षण द्यायचं, पण पारंपरिक पद्धतीनुसार नाही, तर छोट्या व्हिडिओज, ऑडिओ क्लिप्स, इंस्टाग्राम रील्स, पीडीएफ गाईड्स, क्विक टिप्स अशा आकर्षक फॉर्ममध्ये. उदाहरणार्थ 10 दिवसात इंस्टाग्रामवर बिझनेस प्रोफाईल कसं वाढवायचं, एआय टूलचा वापर करून घर बसल्या पैसे कसे कमवायचे, या प्रकारचा कंटेंट तुम्ही अगदी मोबाईलवर बसून तयार करू शकता. यासाठी तुम्हाला कॅनवा, कॅपकट, नोशन आणि चॅटजीपीटी यांसारखे बहुपर्यायी ॲप वापरून तुम्ही तुमचं कंटेंट तयार करू शकता. तुमचं कंटेंट एकदा तयार झालं की तुम्ही तो विकण्यासाठी इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, टेलिग्राम ग्रुप्स किंवा स्वतःची वेबसाईट वापरू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदा का लोकांना तुमचं शिक्षण आवडायला लागलं की लोक तुम्हाला पुन्हा पुन्हा फॉलो करतील, रेकमेंडेड करतील आणि तुमचं प्रोडक्ट सुद्धा शेअर सुद्धा करतील. हा व्यवसाय म्हणजेच एकदा तयार करा आणि हजारो लोकांना विकायची शक्यता निर्माण करतो. म्हणजेच वेळ, कष्ट आणि उत्पन्न सगळ्यांचा परफेक्ट बॅलन्स. याला म्हणतात डिजिटल पॅसिव्ह इन्कमच. हा आहे रिअल गेम. म्हणूनच ही आयडिया तुमच्या कमाईला खरंच 10 पट वाढू शकते. तर मित्रांनो, या 10 ऑनलाईन व्यवसाय कल्पना 2025 साठी खूपच फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी वाटलेली कल्पना कोणती, खाली कमेंटमधून मला नक्की सांगा. जर तुम्हाला यांपैकी कोणत्या एकाच विषयावर सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंटमधून नक्की सांगा. मी पुढचा व्हिडिओ त्या विषयावर आधारित बनवेन. तोपर्यंत नमस्कार.